मी जॉब स्विच करू, मी नोकरीऐवजी बिझनेसचा विचार करू, मी कोणतं तरी नवीन पाऊल उचलू? मला भीती वाटते. अरे प्रॉब्लेम काय आहे तुझा आणि कसली भीती वाटतेय तुला? 4 लोक काय बोलतील याची भीती. नमस्कार. तुम्हाला माहितीये तुमच्यामुळे किती तरुण मुलं मुली घरात बसलेत ते? त्यांना फक्त एकच भीती असते की 4 लोक काय बोलतील. पण आम्ही ती 4 लोक नाही आहोत जी तुम्हाला बोलतात. आम्ही ती 4 लोक आहोत जी तुम्हाला कायम अपयशी ठेवतात. मी तुमची भीती, आणि मी आळस, मी जेलसी, आणि मी व्यसन. प्रॉब्लेम हा आहे ना सर की ह्या तरुणांना मी म्हणजे भीती वाटते कोणतंही नवीन पाऊल उचलायची. आळस म्हणजे मी तर त्यांच्या 5वीलाच पुजलोय. झोपतात उशिरा, उठतात लेट, स्वप्न पूर्ण करायला पूर्ण दिवस तर मिळाला पाहिजे. दुसऱ्याची कायम स्वतःशी तुलना करायची आणि आयुष्यभर जळत राहायचं दुसऱ्यांवरती. मग कशी होणार तुमची तरुण मुलं मुली यशस्वी? यामुळे तरुण पोरं आयुष्यात काहीच करत नाहीत. मी त्यांना आधार देतो. व्यसन ऍडव्हान्स आहे, ऍडव्हान्स, मोठा ऍडव्हान्स. बघितलं तुम्ही, ती जी 4 लोक आहेत ना त्यांच्यापेक्षा जास्त डेंजरस ह्या 4 सवयी आहेत. भीती, आळस, जेलसी, व्यसन या 4 गोष्टींना जोपर्यंत आपण सोडत नाही आहोत ना तोपर्यंत यश काही आपल्या वाट्याला येणार नाहीये. आणि लोकांचं काय, लोक बोलतील, आपण अपयशी असल्यावरती आपल्याला बोलणार, यशस्वी झाल्यावरती आपल्या मागे मागे फिरणार. त्यांचं गणित सेट आहे. ह्यांचं काय, मी रिक्वेस्ट करतो यांना जायची. बाबांनो, तुम्ही चौघही आमच्या तरुण पोरांपासून जरा दूर जा. आधीच महाराष्ट्रात बेरोजगारी खूप वाढली आहे, तर तुमची भर नको. मला तर सर आवडेल जायला, पण लोकच मला त्यांच्या मनात भरून ठेवतात. नाही भीती तुझा. बाय. 1-2 मिनिटं पडी मारून जातो. आळस चालता हो. तुमची पोरं सुधारतील या अपेक्षा. जेलसी अशीच तोंड वाकडी करत बाहेर जा. भीती गेली, आळस गेला, जेलसी गेली. हा मग तू पण जा. आय वॉन्ट टू से समथिंग. मला काय वाटतं, मी जरा थांबतो. माझ्या पोरांना गरज लागेल माझी. अरे तू मुलं नाही अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करतोस. तू तर पहिला निघ. तुम्ही जरा लिमिट मध्ये प्या ना. माझी काही शेवटची दारू आहे, उद्या सोडणार. बाय बाय.